होमिओपॅथी हे सायन्स म्हणून काम करण्यापेक्षा विशेष डॉक्टरचे रिझल्ट जास्त असतात असं का म्हटलं जातं? होमिओपॅथीमध्ये विशेषतः काय आहे, ॲक्युरेसी ऑफ द सिम्पटम्स हे फार महत्वाचं आहे की तुम्ही जे मला इन्फॉर्मेशन देताय तुमच्या आजाराबद्दल, नुसतं आजाराबद्दल नाही, कारण तुम्ही तुमच्या आजाराबद्दल लक्षणं जी आहेत ती तुम्ही सांगता मला, पण ही नुसती लक्षणं न विचार न करता तो पूर्ण डायग्नोसिस तुमचा काय आहे ते बघून मग तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात, तुम्हाला ह्या सगळ्यामुळे तुमच्या मनावर काय परिणाम होतोय, तुमच्या आयुष्यात त्याचा काय परिणाम झाला, या सगळ्या गोष्टींचा आम्ही खरं तर विचार करतो. काही आजार ॲलोपॅथी ट्रीट नाही करू शकत आहे पण होमिओपॅथी करते. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो, माझ्या मित्राला इन्फेक्शन झालं नखांच्या भोवती, त्यांनी ॲलोपॅथीचे बरेचसे डॉक्टर चेंज केले झालं आणि होमिओपॅथीकडे लेट गेलं, कारण की होमिओपॅथी वेळ लावतो या हिशोबाने तो गेला नाही. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस होमिओपॅथी ची ट्रीटमेंट सुरू झाली काही दिवसात लक्षात आलं की ते इन्फेक्शन पूर्ण बरं झालंय. हे असं का होतं? एखाद्या स्त्रीला ज्या वेदना येतात दॅट इज अन अक्यूट इमर्जन्सी, बरोबर आहे. तिला ते सहन होत नाहीये, ते बाळ खाली सरकत नाहीये, ह्या सगळ्या प्रकारात त्या प्रकारामध्ये सुद्धा होमिओपॅथिक औषधं देऊन आम्ही सुलभ प्रसूती केलेली आहे, असंख्य पेशंटची केलेली आहे. सो दिस इज अ मिसकन्सेप्ट किंवा हे तुमचं जे हे आहे समज आहे की होमिओपॅथी स्लो आहे बाबा वगैरे. होमिओपॅथी ही भयंकर ॲक्युरेट सायन्स आहे. ज्या औषधी वगैरे असतात त्याच्या ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट होतो आणि यात साईड इफेक्ट होतच नाही की कमी प्रमाणात होतच नाही असं आपण नाही म्हणणार. त्याचे खूप इम्पॅक्ट कमी होईल ह्याची मात्र काळजी घेतली गेलेली आहे. इनकेस याचे समजा साईड इफेक्ट होऊ शकतात तर आपल्याला बघायला मिळते की होमिओपॅथीचा औषधींचा जो सेल आहे तो ओव्हर द काउंटर 40 to 50% हा ओव्हर द काउंटर, म्हणजे फक्त मेडिकल मधनं डायरेक्ट पेशंट जातो आणि घेऊन येतो. तर अशा केसमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? असं खरं कधी करू नये कुठल्याच ह्याच्या बाबतीत, म्हणजे ॲलोपॅथीच्या बाबतीतही करू नये अशा ठाम मताचा मी आहे. त्यामुळे नुसते व्हिडिओज आणि रील्स बघून खरंच कोणी औषधं घेऊ नयेत, कारण त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. कॅन्सर सारख्या आजारावरती काही ट्रीटमेंट आहे का ॲलोपॅथीमध्ये? डॉक्टर अभय तळवळकर सर, तुमचं उघड मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. तुमचा 30 वर्षाचा अनुभव आहे, तर या 30 वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम केलंय, बरेच पेशंट ट्रीट केले. तर मला जरा तुमचं एक काम आणि कामाच्या अनुभवाचा जरा एक माहिती देता का? आता मी गेली 30-32 वर्ष होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतोय. मुळात मी एका खेडेगावात ही प्रॅक्टिस चालू केली आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की माझे आई वडील दोघंही डॉक्टर होते आणि ते गायनेकॉलॉजिस्ट आणि असं असल्यामुळे आणि पूर्ण शिक्षण माझं पुण्यातच अगदी बालवाडीपासून झालं. त्यामुळे जेव्हा मी डॉक्टर झालो तेव्हा मला एक चान्स मिळाला की आई वडिलांबरोबर राहायचं आणि त्यांच्याबरोबर लोकांची सेवा करायची. अशा दृष्टीने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी हे काम साधारण 30-32 वर्षापूर्वी चालू केलं. आणि त्या ह्याच्यात माझे आई वडील जे होते ते जरी गायनॅक आणि मॉडर्न मेडिसिनचे हे होते तरी रुग्णसेवेमध्ये जे काय उपयुक्त ठरेल, रुग्णांना जे काय सोयीचं असेल, जे काय त्यांना परवडेल अशा दृष्टीने ते ट्रीटमेंट करत असत. तर त्यांचाही स्वतःचा थोडाफार होमिओपॅथीवर अभ्यास होता, त्यामुळे त्यांनी मला एनकरेज केलं की तुम्ही होमिओपॅथिक औषधं वापरून या रुग्णांची सेवा करा. तर त्या ह्याच्यात म्हणजे मी मग माझ्या आईकडे बाळंतपणाच्या बऱ्याच केसेस येत असल्यामुळे, गायनेकॉलॉजिस्ट त्या असल्यामुळे त्यात मी होमिओपॅथिक औषधांचा वापर कसा करता येईल आणि स्त्रियांना बाळंतपणाच्या वेदना वगैरे कशा कमी करता येतील नॅचरल होमिओपॅथिक औषधं वापरून, ह्याच्यावर बरंचसं काम केलं आणि ते काम अजूनही चालू आहे. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये सुद्धा गेली 12-13 वर्ष होमिओपॅथी आणि योगा आणि नॅचरल थेरपीज ह्याचं एकत्र आपण जर का त्या सगळ्या आणल्या तर कसं लोकांना त्याचा जास्ती फायदा होईल. आणि ती आता खरं तर काळाची गरज आहे. म्हणजे व्यायाम, आहार, त्याच्याबरोबर योग्य निदान आणि योग्य उपचार या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी पुण्यातही काम चालू केलं. तर साधारण हे काम करत असताना मग मी असं ठरवलं की पुण्यामध्ये एक स्वतःचं क्लिनिक असावं. त्यासाठी मी आता प्रभात रोडला स्वतःचं क्लिनिक मी चालू केलं. तिथे ही एक वेगळी पूर्ण संकल्पना घेऊन की एखाद्या रुग्णाला त्याला असलेले प्रॉब्लेम्स जे आहेत ते मल्टी लेवलला असतात. आपण आता बघतो की स्ट्रेस आहे,
एन्झायटी आहे, बऱ्याचशा गोष्टी, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. आणि हा हॉर्मोनल इम्बॅलन्स नुसत्या औषधांनी ठीक होत नाही, तर त्याला जीवनशैलीमध्ये बदल करणं हे आवश्यक असतं. तर त्या दृष्टीने मी एक क्लिनिक असं चालू केलं, जिथे आम्ही काउन्सिलिंग, समुपदेशन किंवा योगासनं किंवा म्युझिक थेरपी, डान्स थेरपी असे विविध गोष्टींचं एकत्र हे करून ज्या प्रत्येक व्यक्तीला ज्याची गरज आहे त्याप्रमाणे त्याला त्याचं योग्य निदान करून त्याच्यावर उपचार आम्ही करतो. अच्छा, म्हणजे आता ही होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे असं मिक्स झालं ना? आयुर्वेदिक असं म्हणता येणार. खरं तर आयुर्वेदाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. म्हणजे मॉडर्न मेडिसिनच्या पेक्षाही आधी आयुर्वेद हे प्रचलित होतं. आणि आयुर्वेदाचा बेसच हा आहे की तुमची जीवनशैली कशी असेल आणि तुम्ही निसर्गाच्या किती जवळ आहात. तुम्ही जेवढे निसर्गाशी निगडीत राहाल तेवढं तुम्हाला आजारपणं कमी होतील. ही तर आयुर्वेदाने आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मॉडर्न मेडिसिन मधल्या बऱ्याचशा गोष्टी जसं की शस्त्रक्रिया वगैरे असं सगळं जे आहे ते सुद्धा ओरिजिन्स त्याचे आपल्याला आयुर्वेदामध्ये सापडतात. त्यामुळे ऑफकोर्स आयुर्वेद ही एक बेसिक आपल्या ह्याच्यातली उपचार पद्धती आहेच. आणि ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी यात फरक काय? तर आता ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण बेसिकली लोकांचं खूप अट्रॅक्शन ॲलोपॅथीकडे असतं. कारण त्यांचा असा समज आहे की ही मॉडर्न सिस्टीम ऑफ मेडिसिन आहे, ह्याच्यामध्ये खूप सारं संशोधन होतं आणि खूप सारे नवीन नवीन मॉलिक्युल्स येतात आणि त्यामुळे आपल्याला ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. आणि त्यातले जे वापर केलेली औषधं आहेत किंवा जी इंजेक्शनं आहेत किंवा ज्या प्रकारे त्याच्यावर उपचार पद्धती ते वापरतात ते इमिजिएट इफेक्ट त्याचा होतो. अशा प्रकारची ती इंजेक्शनं म्हणा किंवा केमिकली प्रिपेअर्ड औषधं आहेत. त्यामुळे लोकांचं अट्रॅक्शन त्याच्याकडे खूप जास्ती आहे. म्हणजे बऱ्याचदा लोक म्हणतात की माझं बाबा अंग दुखतंय, अमुक होतंय, तर मला पटकन एखादं इंजेक्शन द्या, एखादी अशी गोळी द्या की ज्याने मला पटकन बरं होईल. तर अशा साठी ॲलोपॅथीचा उपयोग खूप प्रमाणात होतो. म्हणजे जर अक्यूट इमर्जन्सी असेल तर त्यावेळेला ॲलोपॅथिक औषधं निश्चितच परिणामकारक, लाईफ सेव्हिंग आपण म्हणू शकतो, त्यावेळेला ती आहेत. पण ती नॅचरल सबस्टन्सेस पासून तयार केलेली नसल्यामुळे, म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होत नाहीत. बरीचशी ती जी आहेत ती केमिकल सबस्टन्सेस आहेत किंवा केमिकल्स आहेत, त्याच्यापासून औषधं तयार केली जातात, सिंथेटिकली केली जातात. तर त्याचं तुमच्या शरीराला सवय नाहीये. त्यामुळे ती जेव्हा तुमच्या शरीरात जातात तेव्हा जसं ते काही इफेक्ट करतात तसं ते साईड इफेक्ट्स पण त्याचे होऊ शकतात. आणि ते साईड इफेक्ट्स खूप प्रमाणात ॲलोपॅथिक औषधांचे होतात. तर जेव्हा आपण दीर्घकाळ आजारांचा विचार करतो, म्हणजे जसं आपण आता दमा आहे, संधिवात आहे किंवा त्वचेचे आजार आहेत, तर त्याला एखादं तुम्ही मलम लावलं तर तात्पुरती तुमची ती खाज कमी होईल किंवा तो चट्टा कमी होईल. परंतु लॉंग टर्म मध्ये ते स्टेरॉइडचं मलम किंवा असं वापरलं तर त्याचे दुष्परिणामच तुमच्या शरीरावर जास्ती होतील. किंवा सांधे दुखतायत तर तुम्हाला आत्ता दुखतंय म्हणून एखादं इंजेक्शन घेतलं ठीक आहे, पण लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही ती औषधं घेतलीत किंवा स्टेरॉइड्स घेतलीत तर त्याचे निश्चित तुमच्या इतर अवयवांवर दुष्परिणाम होतात. तर हे झालं ॲलोपॅथीचं. आता आयुर्वेदाकडे येऊया. मी मगाशी म्हटलं तसं की आयुर्वेद हे एक अतिशय प्राचीन, म्हणजे ते सगळ्यात पहिलं आलेली उपचार पद्धती आहे. आपल्याला वेदांमध्ये त्याचे संदर्भ सापडतात आणि ते ग्रंथही आपल्याला सापडतात. तर त्याच्यामध्ये पूर्णतः रोगी जो आहे त्याची प्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल, त्याचं आणि निसर्गाचं असलेलं जे नातं आहे ते कसं टिकवून ठेवता येईल, ह्याच्यावर लक्ष खूप केंद्रित केलेलं आहे त्यांनी. आणि त्यामध्ये जीवनशैली चा जो इम्पॉर्टन्स आहे तो खूप आहे आयुर्वेदामध्ये. तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही किती वाजता उठता, काय खाता, काय पिता, किती वाजता झोपता, या सगळ्या गोष्टींचा आणि तुमच्यावर आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम जो काय होतो, ऋतुचक्र जे आहे त्याचा जो परिणाम होतो, या सगळ्याचा विचार आयुर्वेदामध्ये केला जातो. प्रामुख्याने त्यांचं जे हे आहे ते त्रिदोष जे आहेत शरीरामध्ये, वात, पित्त, कफ, हे 3 जे दोष त्यांनी मानलेले आहेत, त्याचा समतोल कसा आहे किंवा त्याच्यामध्ये काही इम्बॅलन्स झाला
वात वाढला तर ठराविक प्रकारचे आजार होतात, पित्त वाढलं तर ठराविक लक्षणं, ठराविक आजार होतात. तर त्यांचं आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे की एक समतोल साधला गेला पाहिजे वात, पित्त आणि कफ या ह्याच्यामध्ये. हे तिन्ही दोष आपल्या प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात, त्याची गरजच आहे, कारण त्याशिवाय तुम्ही यू कॅनॉट बी इन सिंक विथ दी एन्व्हायरमेंट. तर पण ते जर का व्यवस्थित बॅलन्स झाले तर तुम्ही निरोगी राहू शकता, असं त्यांचं हे आहे. त्यामुळे त्यांचा कल ह्या बॅलन्सकडे आहे. त्यामुळे त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेला काही ते अशा ट्रीटमेंट्स देतात की डिटॉक्सिफिकेशन होईल किंवा अशा सगळ्या प्रकारच्या त्या पंचकर्म म्हणतात त्याला. तर अशा प्रकारच्या गोष्टी ते करतात. त्याच्यामध्ये मुख्य काय आहे की ते जे औषधं जी वापरतात तर ती ऑफकोर्स वनस्पती आणि आजूबाजूला आपल्या असणाऱ्या हजारो वर्ष असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासूनच केली जातात. पण ते थोडंसं असं आहे की ती क्रूड फॉर्म मध्ये वापरली जातात. क्रूड फॉर्म मध्ये म्हणजे की एखाद्या गोष्टीचा अर्क आहे तो तुम्हाला देणं किंवा एखादं भस्म देणं, एखादं चूर्ण देणं, डायरेक्टली ते देणं. काळाच्या ओघात असंही झालंय, पूर्वी कसं होतं की ते चूर्ण कसं घ्यायचं, किती घ्यायचं याची मात्रा ते वैद्य जे होते ते तुमची नाडी परीक्षा करून ते बघत होते. आणि आता हळूहळू तो ही अर्थात गुरु शिष्य परंपरा आणि ह्यांनी चालत आलेली गोष्ट होती. हळूहळू त्याचं मॉडर्नायझेशन झालं, कॉलेजेसमध्ये हे झालं, त्या प्रकारच्या औषधांचं स्वरूपही हळूहळू बदललं, त्याच्या कॅप्स्युल्स येत गेल्या वगैरे, असा त्याच्यात बदल झाला. पण मुख्य त्याचा हे जो आहे की हे जे सगळं त्या मात्रेत घ्यायला पाहिजे, तेवढीच ते मधातनच घ्यायला पाहिजे, दुधातनच घ्यायला पाहिजे किंवा असं सगळं जे होतं ते हळूहळू डिफिकल्ट होत गेलं लोकांना. आणि म्हणून त्यांनी अर्थातच ते कॅप्स्यूल वगैरेकडे वळले. पण ते झालं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल आरडाओरडाही सुरू झाला की हे आयुर्वेदिक औषधं घेतली की हेवी मेटल टॉक्सिसिटी होते, त्याच्यात हेवी मेटल्स वापरतात वगैरे वगैरे. आणि ते थोडंसं क्लिष्ट सुद्धा आहे घेण्याच्या दृष्टीने. आणि तिसरी उपचार पद्धती आपण येऊया होमिओपॅथीकडे. आता होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये ह्याच वनस्पती, ह्याच औषधी ज्या आहेत त्या वापरल्या जातात खूपशा, पण त्याची एक प्रोसेस आहे, त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये वापरल्या जातात. म्हणजे देर इज अ प्रोसेस कॉल्ड पोटंटायझेशन किंवा सिरियल डायल्युशन. म्हणजे एखादं मला जे औषध म्हणून तुम्हाला द्यायचं आहे तर तो डायरेक्ट अर्क न देता ते सिरियली डायल्यूट करून त्याची जी एनर्जी आहे, म्हणजे होमिओपॅथीचे जनक जे होते ते डॉक्टर सॅम्युअल हनीमन हे खरं तर ॲलोपॅथिक डॉक्टर होते. आणि ते होमिओपॅथीकडे का वळले? कारण त्यांच्या असं लक्षात आलं की त्या काळामध्ये, म्हणजे मी 1790 वगैरे हा काळ बोलतोय, त्या काळामध्ये जी ॲलोपॅथिक प्रॅक्टिस चाललेली होती त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रकार होते की ज्यांनी पेशंटला जास्ती त्रासच व्हायचा. तर काहीतरी एक वेगळं आपल्याला असं करता येईल का की ट्रीटमेंट पेशंटला देताना त्याला त्रास कमी व्हायला पाहिजे आणि तो प्रभावी इलाज पण झाला पाहिजे, असा सतत ते शोध करत असल्यामुळे त्यांनी खरं तर होमिओपॅथीचा शोध लावला. आपण त्याच्याकडे नंतर येऊया. पण होमिओपॅथीमध्ये ही औषध पद्धती जी आहे ती, म्हणजे औषधं जी आहेत ती सूक्ष्म स्वरूपात वापरली जातात. आणि होमिओपॅथीमध्ये औषध निवडताना तुमच्या शरीराचा, तुमच्या मनाचा, तुमच्या भावनांचा सगळ्याचा विचार करून एक होलिस्टिक अप्रोच जो असतो तो घेतला जातो. त्यामुळे ती इन डेप्थ तुम्ही त्या एक रूट कॉज अनालिसिस पर्यंत जाऊन ती औषधं तुम्ही वापरता आणि त्यामुळे ती जास्ती प्रभावी पण आहेत आणि कुठल्याही वयात वापरता येण्यासारखी आहेत, त्याला साईड इफेक्ट्स काही नाही आहेत. अशा प्रकारे हे तीन ह्यातला फरक आहे. तर इमर्जन्सीमध्ये तुम्ही अगदी वापरू शकता ॲलोपॅथिक, हे आयुर्वेद पण तसंच आहे आणि होमिओपॅथी. आणि मला हे सांगायला मुद्दाम आवडेल की ह्या तिन्ही शास्त्रांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. देर इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट गोइंग ऑन इन ऑल ऑफ दिस. लोकांचा असा समज असतो की हे आयुर्वेद म्हणजे खूप जुनं पुराण आहे, त्याच्यात काही कोणी संशोधन करत नाहीये, किंवा होमिओपॅथी म्हणजे सुद्धा असंच आहे, ते काय फक्त साबुदाण्याच्या गोळ्या आहेत आणि त्याच्यात काय प्लासिबो इफेक्टच आहे, कारण होमिओपॅथिक डॉक्टर खूप वेळ केस घेतात, गप्पा मारतात पेशंटशी, त्यामुळेच त्याला बरं वाटतं. अशा बऱ्याच प्रकारचे गैरसमज पण आहेत. पण जेव्हा आम्ही हीच होमिओपॅथिक औषधं प्राण्यांवरती वापरतो
किंवा अशा लोकांवरती वापरतो की ज्यांना बोलता येत नाहीये, अशा लोकांमध्ये सुद्धा ही तितक्याच इफेक्टिव्हली काम करतात. आणि त्यामुळे ह्याच्यावरनं हे सिद्ध होतं की हे प्लासिबो नाहीये. देर इज डेफिनेटली अ सायन्स बिहाइंड दिस. एकदा ते प्लासिबो इफेक्ट काय ते फक्त सांगा. आणि असं का होतं की असं म्हटलं जातं की प्लासिबो इफेक्ट आहे, किंवा बऱ्याचदा असं सांगितलं जातं की होमिओपॅथी हे सायन्स म्हणून काम करण्यापेक्षा विशेष डॉक्टरचे रिझल्ट जास्त असतात, असं का म्हटलं जातं? आता बघा, जसं कुठलंही शास्त्र आहे त्याच्यामध्ये त्याचे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सगळेच भाग येतात. मी म्हणलं तसं की इफेक्ट असतो, तिथे साईड इफेक्ट पण असू शकतो. आणि डॉक्टरचं सुद्धा कसं आहे की डॉक्टर्स सुद्धा त्यांचं जे नॉलेज आहे एखाद्या पॅथीबद्दल ते किती सातत्याने ते अपडेट करत राहतात, ह्याच्यावर ते किती रुग्णांना चांगला गुण देऊ शकतात वगैरे हे पण अवलंबून आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीमध्ये विशेषतः काय आहे की ॲक्युरेसी ऑफ द सिम्पटम्स हे फार महत्वाचं आहे. की तुम्ही जे मला इन्फॉर्मेशन देताय तुमच्या आजाराबद्दल, नुसतं आजाराबद्दल नाही, कारण तुम्ही तुमच्या आजाराबद्दल लक्षणं जी आहेत ती तुम्ही सांगता मला, पण ही नुसती लक्षणं न विचार न करता तो पूर्ण डायग्नोसिस तुमचा काय आहे ते बघून मग तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात, तुम्हाला ह्या सगळ्यामुळे तुमच्या मनावर काय परिणाम होतोय, तुमच्या आयुष्यात त्याचा काय परिणाम झाला, या सगळ्या गोष्टींचा आम्ही खरं तर विचार करतो. ही प्रक्रिया अशी 5-10 मिनिटात खरं तर होणारी नाहीये. जसं तुम्ही ह्याच्यात एक्सपर्ट होत जाता तसं तुम्हाला काही ठोकताळे त्यातले कळतात. की कारण आम्ही आता बघतो तेव्हा पेशंट कसं चालत येतोय, तो कसं बसलाय, तो कसं बोलतोय, त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मेडिसिन सिलेक्ट करताना. पण हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आम्हाला हळूहळू त्यातलं इन डेप्थ हे कळतं. पण होमिओपॅथिक औषधं जी आम्ही वापरतो त्याचं पूर्णपणे सायंटिफिक स्टडी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक जर आपण बघितला तर ॲलोपॅथिक औषधं आणि होमिओपॅथिक औषधांमध्ये एक मुख्य फरक असा आहे की ॲलोपॅथिक औषधाच्या ट्रायल्स या नेहमी, म्हणजे ट्रायल म्हणजे चाचणी जी आहे की एखाद्या माणसाला हे औषध द्यावं का नाही याची चाचणी ती खूप प्रमाणात ते करतात. पण ती चाचणी कशी करतात तर ते लोअर ॲनिमल्सवर, म्हणजे आधी उंदरांना टोचून बघ, सशांना टोचून बघ, माकडाला देऊन बघ वगैरे असं सगळं ते, आणि त्याचे काही टॉक्सिक इफेक्ट्स होत आहेत का वगैरे हे सगळं बघतात. अर्थात ते महत्त्वाचं आहेच, परंतु त्याच्याही पलीकडे ही जी आपली, हे जे आपलं शरीर आहे त्याच्यात जे मन आहे, ज्या भावना आहेत, त्याच्यावर काय परिणाम होतोय हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये प्रूव्हिंग जे केलं जातं, औषध तुम्हाला देण्याआधी जे आमच्याकडे जो डाटाबेस आत्ता आहे तो अशा हजारो निरोगी लोकांना ते औषध दिलं गेलेलं आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्या मनावर काय झाले, शरीरावर काय झाले, त्यांना कुठल्या आणखीन व्याधी निर्माण झाल्या का, हे सगळं जर्नलिंग केलेलं असतं. आणि मग त्याचं पूर्ण स्टडी करून त्याचा एक डाटाबेस आमच्यापर्यंत येतो. तर ही इतकी प्रक्रिया ही इतकी क्लिष्ट आहे की असं ते 5-10 मिनिटात तुम्हाला समजेल असं नाहीये. त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी ह्या सगळ्या बघून आपल्याला औषध द्यावं लागतं. आणि प्लासिबो इफेक्ट जे तुम्ही म्हणलात, तर प्लासिबो इफेक्ट हा काय आहे की बेसिकली बऱ्याच वेळेला जे आपण औषध तयार करतो, मी मगाशी म्हणलं तसं की क्रूड फॉर्ममध्ये आम्ही देत नाही, तसाचा तसा अर्क देत नाही, तर ते औषधाचा अर्क घेतला की ते सिरियली डायल्यूट होतं. आणि आपल्या केमिस्ट्री आणि फिजिक्स वगैरेच्या नॉलेजवरनं ह्याच्याबद्दल खूप सारे व्हिडिओज आपल्याला यूट्यूबवर वगैरे दिसतील की एक ठराविक नंबरच्या पलीकडे यू कॅनॉट डिटेक्ट एनी सबस्टन्स इन दॅट हे. सो व्हॉट हॅपन्स की त्या एका ठराविक लेवलच्या पलीकडे डायल्यूट केलं आपण की त्या पदार्थाची फक्त व्हायब्रेशनल एनर्जी त्या लिक्विडमध्ये राहते आणि ती व्हायब्रेशनल एनर्जी आम्ही तुमच्याशी मॅच करतो. म्हणजे ही जी व्हायब्रेशनल एनर्जी आहे, माझ्याकडे एक औषध, एक आपण उदाहरण म्हणून तुळस घेऊया. ओके, तर तुळशीचा आयुर्वेदामध्ये काय होईल की तुळशीचा एक्स्ट्रॅक्ट डायरेक्टली देतील, बाबा काढा घ्या आणि तुमचा घसा बरा होईल. त्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये कदाचित त्यातनं एक काहीतरी कॅप्स्यूल करून त्याचे काही हे करून ते तुम्हाला देतील.
पण होमिओपॅथीमध्ये हेच त्याचा अर्क हे करून ते ठराविक लेवलपर्यंत नेऊन त्याचं प्रूव्हिंग करून त्याचा तुमच्या नुसतं शरीरावर काय परिणाम झालाय एवढं न बघता तुमच्या मनावर बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती पण काय त्याचा इम्पॅक्ट आहे ह्याचा एक स्टडी आहे आमच्याकडे. मग ते जर सगळं मॅच झालं तुमच्या आत्ताच्या तक्रारींशी तरच मी तुम्हाला ते औषध देईन, नाही तर नाही देणार. ओके. त्यामुळे हा इतका इन डेप्थ स्टडी करून केलेलं असतं. तर प्लासिबो इफेक्ट असं काही खरं तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आता काही तक्रारी अशा असतात की किरकोळ काहीतरी झालंय आणि ते आपोआप तुमचं बरं होणार आहे. म्हणजे एखादा जस्ट असं आपण चालता चालता गुडघा कुठेतरी लागला आणि ते लहान मूल असलं ते रडायला लागलं तर आपण लगेच काय त्याला इंजेक्शन वगैरे देत नाही, पण त्याला एक काहीतरी समज म्हणून जशा 4 गोळ्या देतो, हा हे घे, ह्यानी तुला बरं वाटेल, तर त्याला बरं वाटतं. तर नैसर्गिक असं होणार असतंच. हो, पण होमिओपॅथीचं औषध जेव्हा आपण देतो तेव्हा नुसतं प्लासिबो इफेक्ट नाहीये, त्याच्यावर खूप संशोधन झालेलं आहे, खूप प्रक्रियेतनं ते गेलेलं आहे आणि मगच आम्ही ते तुम्हाला देतो. आणि आता समजा ज्यावेळेस पेशंट येतात तर यात जसं ॲलोपॅथीला फिक्स्ड आहे की तुम्हाला व्हायरल झालं तर तुम्ही अझिथ्रोमायसिन घ्या किंवा दुसरं कुठलं घ्या, तर असं काही फिक्स औषधी आहे की तुम्ही पेशंटला कॅरेक्टरिस्टिक ते कसं हे आहे? खूप सुंदर प्रश्न आहे. कारण आता त्याच्यात काय होतं की ॲलोपॅथीमध्ये तुम्ही नाव घेतलं म्हणून मी घेतोय की अझिथ्रोमायसिन घ्या बाबा, व्हायरल आहे. तर ॲलोपॅथीचा रोल मी अगदी सुरुवातीला जसं तुम्हाला सांगितलं की इट इज अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी व्हायरल, अँटीबायोटिक. म्हणजे ते काय जो काय व्हायरस आहे त्याला मारून टाका, जो काय बॅक्टेरिया आहे त्याला मारून टाका, अँटीबायोटिक द्या. तर त्याच्या विपरीत आपल्या होमिओपॅथिक ह्याच्यामध्ये काय आहे की तुमची प्रतिकारशक्ती पण कशी वाढवता येईल. कारण हे आपण लॉंग टर्म ह्याच्यात बोलतोय. अक्यूट केसेसमध्ये सुद्धा जेव्हा एखादं व्हायरल इन्फेक्शन असतं तर त्याची लक्षणं असतात. आता व्हायरल इन्फेक्शन घेऊन तुम्ही माझ्याकडे आलात, समजा तुमचा घसा खवखवतोय, नाकातनं पाणी येतंय आणि तुम्हाला शिंका येत आहेत, तर ही लक्षणं बघून त्याच्याशी मॅच होणारं औषध मी तुम्हाला देऊ शकतो. आणि त्याच्यात तुम्हाला तहान कशी आहे, कमी आहे, जास्त आहे, ह्या प्रकारावर सुद्धा आमचं औषध बदलेल. आणि समजा कृतिका माझ्याकडे आली, त्याच वेळेला आली, व्हायरल इन्फेक्शन आहे तिला, पण तिला तहान अजिबात लागत नाहीये, पण तिलाही घसा खवखवतोय आणि डोळ्यातनं पाणी येतंय, तर तिला मी औषध जे आहे ते वेगळं देईन. कारण तिची प्रकृती जी आहे ती या व्हायरसशी वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते आणि तुमची वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. म्हणून 2 व्हायरल इन्फेक्शन्स असलेले किंवा 2 डायबेटीस वाले लोक किंवा कुठलाही आजार आपण घ्या, त्यांना तेच औषध आम्ही देऊ असं नाही. त्या माणसाची प्रकृती कशी आहे, त्या माणसाचा रिस्पॉन्स काय आहे त्या काळात त्या व्हायरसला, हे खूप इंटरेस्टिंग आम्ही कोविडच्या वेळेला सुद्धा बघितलं. आता कोविड पॅन्डेमिक झालं, त्याच्या रिसर्चमध्ये मी होतो, तर आम्ही रिसर्च करत असताना तिथे सुद्धा आम्ही इंडिव्हिज्युअलाइज स्टडी केला की प्रत्येक पेशंटला जाऊन आम्ही त्याची केस घेऊन, तुला बाबा काय आहे, तर मला वास येत नाही, आमकं नाही, हे कॉमन सिम्पटम्स होते सगळ्यांचे. पण मग त्याच्या पलीकडे जाऊन की बाबा मग तुला तहान लागते का नाही, डोकं दुखतंय का, मग कुठल्या बाजूला दुखतंय, काय होतंय, कसं बरं वाटतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना औषधं दिली. तर हा विचार नेहमी केला जातो. इट इज नॉट वन साईज फिट्स ऑल. जसं ॲलोपॅथीमध्ये तुम्ही जाऊन म्हणू शकता की बाबा द्या मला एक अँटीव्हायरल, मग तो काय केमिस्ट पण देतो. बरोबर. अझिथ्रोमायसिन काय जरा सर्दी झाली आहे, मग ओव्हर द काउंटर जाऊन आपण म्हणतो की जरा भारी गोळी द्या, की तो देतो. पण इट्स नॉट, म्हणजे इट गिव्ज अन रिझल्ट, पण अननोईंगली काहीतरी अनवॉन्टेड इम्पॅक्ट पण तो सोडून जातो, कारण तुम्हाला त्याची गरज नव्हती. आलं लक्षात? आणि माझ्या असं बघण्यात आलंय की काही आजार ॲलोपॅथी ट्रीट नाही करू शकत आहे, पण होमिओपॅथी करताय. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो. माझ्या मित्राला इन्फेक्शन झालं नखांच्या भोवती, त्यांनी ॲलोपॅथीचे बरेचसे डॉक्टर चेंज केले झालं आणि होमिओपॅथीकडे लेट गेलं, कारण की होमिओपॅथी वेळ लावतं या हिशोबाने तो गेला नाही. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू झाली, काही दिवसात लक्षात आलं की ते इन्फेक्शन पूर्ण बरं झालंय. हे असं का होतं? नाही, बेसिकली आता तुम्ही जे पहिलं त्याच्यात म्हणलात की ॲलोपॅथी होमिओपॅथीला वेळ लागतो म्हणून तो गेला नाही, तर ह्याच्यावर थोडंसं मी थोडं विषयांतर होईल पण सांगतो की आता मी जे काम केलंय त्यामध्ये मी मगाशी म्हणलं तुम्हाला तसं, प्रसूती वेदना जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेला एखाद्या स्त्रीला ज्या वेदना येतात, दॅट इज अन अक्यूट इमर्जन्सी.
बरोबर आहे. तिला ते सहन होत नाहीये, ते बाळ खाली सरकत नाहीये, ह्या सगळ्या प्रकारात त्या प्रकारामध्ये सुद्धा होमिओपॅथिक औषधं देऊन आम्ही सुलभ प्रसूती केलेली आहे, असंख्य पेशंटची केलेली आहे. सो दिस इज अ मिसकन्सेप्ट किंवा हे तुमचं जे हे आहे समज आहे की होमिओपॅथी स्लो आहे बाबा वगैरे. होमिओपॅथी ही भयंकर ॲक्युरेट सायन्स आहे. तुम्ही जे इन्फॉर्मेशन मला देताय ते मला कितपत समजतंय ह्याला सुद्धा खूप महत्व आहे. आणि त्यावर आधारित आमचं प्रिस्क्रिप्शन असेल तर फटकन रिझल्ट येतो. आणि तुम्ही म्हणलात तसं की हे त्वचेचे आजार जे आम्ही बघतो कॉमनली आमच्याकडे येणारे लोक जे आहेत ते त्वचेचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याला जेव्हा बेसिकली आपली व्हायटल एनर्जी म्हणजे तुमच्या माझ्यात जे कोणी आपण जिवंत आहोत त्यांच्या सगळ्यांमध्ये एक व्हायटल एनर्जी आहे, प्राण आपण म्हणूया त्याला. तो प्राण आपल्यात आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे, तो प्राण नाहीये की आपण संपलं. तर ही जी एनर्जी आहे दॅट इज कॉन्स्टंटली ट्राईंग टू सिंक विथ द एन्व्हायरमेंटल एनर्जी. बाहेर थंडी पडली की लगेच आपल्यालाही ते जाणवतं ना, आपणही गरम कपडे घालायला लागतो. किंवा उकाडा असेल तर पटकन आपण म्हणतो की अरे उकडायला लागलं मला. हाऊ डू वी रिअलाइज, कारण आपली इंटरॅक्शन आहे एन्व्हायरमेंट बरोबर. तर त्यामुळे जेव्हा केव्हा काही इंटरॅक्शन्स अशा होतात की ज्या आपल्या या एनर्जीला डिस्टर्ब करतील, त्याची खरं तर पहिली लक्षणं स्किनवरती येतात आपल्या. कारण का की स्किन इज द मोस्ट एक्सटिरियर, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल आतमध्ये काहीतरी पोटात अल्सर तयार होतोय हे तुम्हाला कळायला खूप वेळ लागतो. पण स्किनवरती एखादा फोड आला, एखादी काहीतरी असं एक्झिमाचा पॅच आला तर ते तुम्हाला पटकन लक्षात येतं. तर बऱ्याचदा आपण हे स्किनवर आलेले आजार जेव्हा ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये स्टिरॉइड्स वगैरे वापरून ते नाहीसे करतो, म्हणजे वर्ण घालवतो, ते आत मुरतात. आणि त्यावेळेला पुन्हा पुन्हा ते जेव्हा येतात तेव्हा पेशंट आमच्याकडे येतो. म्हणजे होमिओपॅथीकडे तो खूप उशिरा येतो. आणि मग हे चालू होतं की अरे मग काय आता ते बरं होत नाही लवकर, मग ह्याला तर फार वेळ लागतो ना वगैरे असं सगळं. तर जर योग्य वेळेला पेशंट आला तर तिथल्या तिथे आम्ही ते खरं तर बरं करू शकतो. तर असं ह्या सगळ्या ह्याच्या मागचं एक अंडरस्टँडिंग आहे. अच्छा. आणि त्यात हे पण विचारायचं होतं की आपलं जे त्याच्या गोळ्या असतात होमिओपॅथीच्या त्या गोड का असतात? तर त्याचा सोर्स जो आहे, आता होमिओपॅथिक औषधं कशी देता येतील, बेसिकली ती बरीचशी लिक्विड फॉर्म मध्ये मिळतात जी आपल्याला कशातनं तरी डिस्पेन्स करून द्यावी लागतात. कारण ते लिक्विड देणं हे थोडं क्लिष्ट आहे. म्हणजे आता समजा तुम्हाला मी काहीतरी लिक्विड प्रिस्क्राईब केलं, तुम्ही ट्रॅव्हल करताय, ते नेणं, ते सांडणार, ते इव्हॅपरेट होतं कारण ते ॲब्सोल्यूट अल्कोहोलमध्ये केलेलं असतं. तर ते ज्या गोळ्यांवर आम्ही डिस्पेन्स करतो त्या गोळ्या एका विशिष्ट प्रकारच्या दुधापासनं केलेल्या असतात. गोट्स मिल्क आम्ही त्याला म्हणतो. त्याच्यावर साधारण एक नैसर्गिक प्रक्रिया करून ते ग्लोब्युल्स फॉर्ममध्ये किंवा त्या साबुदाण्यासारख्या गोळ्या तयार करतात आणि त्याच्यावर जनरली ते औषध टाकून दिलं जातं. आता हळूहळू प्री प्रिपेअर्ड सुद्धा टॅबलेट फॉर्ममध्ये वगैरे सुद्धा आता गोळ्या यायला लागल्यात. काही ज्या पोटन्सी आहेत किंवा काही ज्या पॉवर आहेत होमिओपॅथीमध्ये त्या आता रेडीमेड टॅबलेट सारख्या पण मिळायला लागलेल्या आहेत. पोटेन्सी म्हणजे त्या औषधाची पॉवर, मात्रा. थोडक्यात मला आता एक औषध मी द्यायचं ठरवलं तुम्हाला तर त्याची पॉवर किती द्यायची तुम्हाला, 30 पॉवरचं द्यायचं का 200चं द्यायचं का 1000चं द्यायचं, हे सगळं तुमच्याशी मी जी चर्चा करतो, तुमची लक्षणं, त्याची डेप्थ काय आहे, ह्या सगळ्यावर ते अवलंबून असतं की आणि मला रिझल्ट कसा अपेक्षित आहे आणि तो किती काळ मला ती ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे ह्याच्यावर मी ठरवतो की तुम्हाला 30 पॉवरचं द्यायचं का 200चं द्यायचं. म्हणजे आपण जसे एमजी मध्ये जसं ॲलोपॅथीमध्ये काय आहे की लहान मूल असेल तर त्याला बाबा 125 मिलीग्रॅमचं द्या, जरा मोठा असेल तर 250 मिलीग्रॅम, मोठा माणूस असेल तर 500 मिलीग्रॅम. तसं ह्याच्यात नाहीये. त्या बाळाची लक्षणं जर तितकी स्ट्रॉंग असतील तर कदाचित आम्ही त्या बाळाला 1000 पॉवरचा डोस देऊ. आणि एखाद्या माणसाला काहीतरी वेगळा त्रास असेल ज्याला आम्हाला 30 पॉवर देऊन वारंवार ती देऊन मग त्याला बरं होणार आहे तर आम्ही त्याला 30 पॉवर देऊ. असं
ते हे ठरलेलं वयानुसार नाहीये, वयानुसार नाहीये, किती तो आजार आवश्यकता आहे, बरोबर, किती पॉवरची आवश्यकता आहे. कारण हे एनर्जी बेस्ड मेडिसिन आहे. मी मगाशी तुम्हाला म्हणलं तसं की आपलं शरीर हे ऊर्जात्मक आहे. वी आर ऑल व्हायब्रेटिंग ऍट अ सर्टन फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आपल्यातल्या पेशी ज्या आहेत त्या एका ठराविक फ्रिक्वेन्सी मध्ये त्या व्हायब्रेट होत आहेत आणि त्यामुळे माझं हे शरीर असं दिसतंय. बरोबर. ओके, तर हे तुमचं व्हायब्रेशनल पॅटर्न काय आहे हे मी बघत असतो. जेव्हा आपण जे केस टेकिंग म्हणतो किंवा एखादा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आयडियली आम्ही हे व्हायब्रेशनल पॅटर्न काय आहे तुमचं आणि ते निसर्गातल्या कुठल्या गोष्टीशी मॅच होतंय की जी तुम्हाला औषध म्हणून वापरता येईल. आलं लक्षात? त्यामुळे आमच्याकडे अगदी रोजच्या खाण्याच्या मिठापासनं ते आपण जे कॉफी पितोय त्याच्यापासनं पण औषध आहेत. कारण त्याची एक व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी आहे जे आम्ही आयडेंटिफाय केली आहे, ज्याची लक्षणं आम्हाला माहिती आहेत, ज्याचे मनावर होणारे परिणाम आम्हाला माहिती आहेत. तर जेव्हा त्या फ्रिक्वेन्सीचा माणूस किंवा त्या फ्रिक्वेन्सीचा आजार घेऊन माणूस आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही ते औषध देतो. हे ट्रीटमेंट जर फ्रिक्वेन्सी बेस्ड आहे तर यात पथ्य का असतात? आता पथ्य का असतात, आता तुम्हाला जर तुम्ही थोडाफार अनुभव असेल होमिओपॅथिक ह्याचा तर आम्ही सांगतो की तुम्ही ती औषधं जिभेवर घ्या, तोंडात टाका, ते विरघळतील. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की जिभेवरती आपल्या सगळ्यात जास्ती सेन्सरी रिसेप्टर्स असतात आणि ऍक्शन पटकन होते. तुम्ही जर काही वेळेला तुम्ही जर बघितलं तर इमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथिक ह्याच्यामध्ये सुद्धा समजा एखाद्याचं ब्लड प्रेशर वगैरे खूप वाढलंय किंवा काही असे ठराविक आपल्याला इमिजिएट त्याचा इम्पॅक्ट हवाय तर ते सुद्धा जिभेखाली ते औषध देतात. कारण त्यांना माहिती आहे की फटकन त्याचा इम्पॅक्ट होईल इंजेक्शनपेक्षाही फास्ट. तर त्यामुळे आम्ही ते औषध अशा प्रकारे देतो आणि त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला आणि लवकर होऊ शकतो. अच्छा. आणि समजा यात वाचताना मला एक कन्सेप्ट बघायला मिळाली, प्लेसिंग मेमरी इन द वॉटर. तर याबद्दल जरा माहिती. मगाशी मी म्हणलं तसं तुम्हाला की फ्रिक्वेन्सी जी आहे, एव्हरीथिंग इज व्हायब्रेटिंग ऍट अ फ्रिक्वेन्सी. आपण जेव्हा ते म्हणजे आता मध्ये त्याच्यावरती एक बरेच तुम्ही म्हणलात तसं वाद होते की होमिओपॅथी प्लासिबो इफेक्टच आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यात IIT मुंबईनीच रिसर्च करून त्यांनी हे दाखवलंय की वॉटरला सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आणि एक मेमरी असते. त्याचे ठराविक स्टडीज त्यांनी केल्यावर त्यांनी ते दाखवलं आणि त्यामुळे प्रत्येक हे होमिओपॅथिक औषध आम्ही जेव्हा तयार करतो तेव्हा ते आयदर इट इज फर्स्ट तो जो आर्कमी म्हणलं जे सिरियली आम्ही डायल्यूट करतो ते आयदर अल्कोहोलमध्ये किंवा पाण्यामध्ये त्या प्रत्येक सबस्टन्स कशात डिझॉल्व्ह होईल ह्याचंही हे ठरलेलं आहे निसर्गाच्या प्रमाणे. तर त्यामुळे तसं करून त्याची एक ती फ्रिक्वेन्सी तयार होते आणि दॅट इज द मेमरी ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. आणि मी म्हटलं तसं ती मेमरी आम्ही तुम्हाला, तुमची आणि ती मेमरी जर मॅच होत असेल तर ते औषध तुम्हाला लागू पडेल. ओके. आणि हे औषध किंवा ट्रीटमेंटचं काही आयडियल पद्धत नाहीये का होमिओपॅथी? म्हणजे जसं ॲलोपॅथीमध्ये आहे, आता मी बऱ्याचदा आपल्याला बघण्यात येतं की काही डॉक्टर ट्रीटमेंट करताना पॉवर जास्त देऊन ट्रीटमेंट करतात कंटिन्यू, किंवा काही आता एक नवीन ट्रीटमेंट मला वाचायला मिळाली की ते केसांवरती ट्रीटमेंट करतात की केस काढायचा आणि त्याच्यावरती ट्रीट करायचं आणि त्या व्हायब्रेशननी ट्रीटमेंट होईल. मग हे सायंटिफिक आहे की जर अंधविश्वासाकडे झुकल्यासारखं नाही वाटत का? हो, ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मगासचा जो प्रश्न तुमचा होता तर थोडंसं राहिलं ते मी सांगतो की तुम्ही विचारलं होतं पथ्य तेवढी का आहेत. तर ही पथ्य अशासाठी की मी सांगितलं तसं तोंडात आपण औषध देतो. आत्ता समजा मी काहीतरी खाल्लंय, कॉफी प्यायलोय किंवा काहीतरी खाल्लंय आणि लगेच औषध घेतलं तर माझ्या जिभेवर त्या पदार्थाची चव साधारण एक अर्धा पाऊण तास राहते. हा तुमचा कॉमन अनुभव आहे, बरोबर आहे? म्हणजे आता मी कॉफी प्यायली लगेच जर त्याच्यावर हे केलं तर त्याचा इम्पॅक्ट औषधाचा एवढा होणार नाही. म्हणून आम्ही सांगतो की एक 15-20 मिनिटाचा अंतर ठेवा. किंवा तसंच आपण असं बघितलंय की काही स्ट्रॉंग स्मेलिंग सबस्टन्सेस आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कांदा, लसूण आहे किंवा कॉफी आहे किंवा रोजच्या आपल्या मसाल्यातले पदार्थ आहेत किंवा कापूर आहे. तर हे स्ट्रॉंग सबस्टन्सेस जे आहेत ते आपण जर खाल्ले किंवा आपल्याला आत्ता जर त्याची चव आपल्या जिभेवर असेल किंवा ते आणि होमिओपॅथिक औषधं एकत्र ठेवली तर त्याचे चान्सेस असे आहेत की
त्याचा जो इम्पॅक्ट आहे औषधाचा तो इम्पॅक्ट कमी होऊ शकतो. म्हणून आम्ही सांगताना पथ्यही हे सांगतो की कच्चा कांदा लसूण वगैरे खायचं असेलच तर तुम्ही त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाने तुम्ही औषध घ्या किंवा असं ते पथ्य त्याच्यामध्ये सांगितलं जातं. आता पुढचा प्रश्न तुमचा असा होता की काही वेगवेगळ्या वेळेला डॉक्टर काहीतरी स्ट्रॉंग पोटन्सी देतात आणि काहीतरी देतात आणि काही वेळेला तो केस सुद्धा त्याच्यावर ट्रीट कर. तर बेसिकली कसं आहे हे बघा की आता स्ट्रॉंग पोटन्सी किंवा वीक पोटन्सी हे जे आहे ते डॉक्टरनी ठरवलं पाहिजे. म्हणजे तुमचा आजार कसा आहे, कितपत सिरियस तो आहे आणि कुठल्या डेप्थला तो आजार आहे ह्याच्यावर अवलंबून आहे की मी तुम्हाला कुठली पोटन्सी वापरून तुम्हाला मी बरं करू शकतो. आता काही लोकांचे असे अनुभव त्यांच्या लेखी आहेत की बाबा काही नाही, मग तुमच्या शरीराचा कुठलाही भाग म्हणजे केस जरी तुम्ही घेतलात आणि तो जर त्या औषधात बुडवलात तर त्या माणसाला बरं वाटायला पाहिजे. पण ह्याला सायंटिफिक बेस तसा नाहीये. म्हणजे मी असं कोणालाही म्हणणार नाही की तुम्ही आता आहात कुठे कलकत्त्याला आहेत, तुम्ही फक्त तुमचा एक केस पाठवून द्या आणि तो मी औषधात बुडवीन किंवा तुम्ही तर ह्याला थोडंसं तुम्ही म्हणलात तसं सायंटिफिक काही बेस अजून माझ्या तरी वाचण्यात किंवा याच्यात नाहीये. त्यामुळे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन पूर्ण माहिती देऊन तुमच्या आजाराचा सखोल अभ्यास केल्यावरच ट्रीटमेंट घेणं हे अतिशय उचित आहे ह्याच्यात. आणि ज्या औषधी वगैरे असतात त्याच्या ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट होतो आणि यात साईड इफेक्ट होतच नाही की कमी प्रमाणात होतो? होतच नाही असं आपण नाही म्हणणार. त्याचे खूप इम्पॅक्ट कमी होईल ह्याची मात्र काळजी घेतली गेलेली आहे. म्हणूनच ते पोटंटायझेशन हे जे आलं, आता ते सुद्धा कसं आलं की मी म्हणलं तसं की हॅनिमन जे होते होमिओपॅथीचे जनक, तर त्यांनी सुरुवात कशी केली तर त्यांना ते अभ्यास सतत करत असताना आणि मी म्हणलं तसं की ही वॉज ऑलवेज ऑन अ लुकआउट फॉर अ सेफर ट्रीटमेंट सिस्टम. तर त्यांच्या असं लक्षात आलं की सिन्कोना बार्क म्हणजे एक प्रकारची वनस्पती आहे, त्याची काही लक्षणं जी आहेत ती हिवतापासारखी आहेत आणि ती त्यांच्या वाचनात असं कुठेतरी आलं की तो जर अर्क एखाद्या माणसाला दिला जो निरोगी आहे, त्याला काही आता प्रॉब्लेम नाही आहे, त्याला जर का तो दिला तर त्याला हिवतापासारखे सिम्पटम्स निर्माण होतात. तर त्यांना हे खूप त्याचं कुतूहल वाटलं आणि मग त्यांनी काय केलं की स्वतःला जेव्हा त्यांना मलेरियाचा त्रास झाला तेव्हा त्यांनी विचार केला की अरे हे आपण वाचण्यात आलंय, आता आपण हे औषध घेऊन तर बघू काय होतंय. म्हणून त्यांनी पहिल्यांदा ते औषध म्हणजे तो एक्स्ट्रॅक्ट घेतला आणि त्यांच्या हिवतापाचे सिम्पटम्स बरे झाले. मग त्यांनी हे असा रिसर्च खूप गोष्टींवरती त्यांनी केला आणि त्याच्यावर आधारित त्यांनी हे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर किंवा लाईक्स क्युअर लाईक हे जे होमिओपॅथीचं मूळ तत्व आहे त्याच्यावर आधारित हे अख्खं सायन्स आहे. तर आणखीन काय प्रश्न होता तुमचा? मी साईड इफेक्ट होतो की होतो? तर आता त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात आलं की आपण असा हा एक्स्ट्रॅक्ट देतोय पण त्याचे अनवॉन्टेड इफेक्ट पण होत आहेत लोकांवर. जसं मी मगाशी आयुर्वेदाचं उदाहरण दिलं, आयुर्वेदामध्ये सुद्धा आहेत ना ही सगळी गोष्टी आपण देतो, पण त्याचे देत असताना ती जर मात्रा चुकली किंवा जास्ती झाली तर त्याचे अनवॉन्टेड इफेक्ट पण आहेत. हे त्यांना त्यावेळेला लक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांनी हे पोटंटाइज करून त्याचा वापर करता येईल का हे त्यांनी बघितलं आणि मग ते पोटंटायझेशनचं शास्त्र त्यांनी ह्याच्यामध्ये आणलं. आणि दुसरं असं त्यांचं वाचन आणि हे इतकं प्रचंड होतं की त्यावेळेलाच त्यांना कळलं होतं जे आत्ता आपण क्वांटम फिजिक्समध्ये वगैरे बघतो की वी आर व्हायब्रेटिंग ॲट अ सर्टन एनर्जी, वी आर बंडल्स ऑफ एनर्जी वगैरे हे सगळं आता तुम्ही ऐकत असाल. तर हे त्यांना त्यावेळेला लक्षात आलं होतं आणि त्यांना हे लक्षात आलं होतं की आपल्यामध्ये एक काहीतरी ऊर्जा आहे ज्याला त्यांनी व्हायटल फोर्स असं नाव दिलं. ती ऊर्जा जर त्याच्यामध्ये संतुलन त्याचं बिघडलं तर आजार होतात हे त्यांना लक्षात आलं. मग ती जर ऊर्जा आहे, ती जर एनर्जी आहे तर त्याला मटेरियल डोसेस देऊन उपयोग नाही, त्याला एनर्जी लेवलचेच काहीतरी त्या व्हायब्रेशनचेच डोस दिले पाहिजेत. आणि म्हणून हे पोटंटायझेशनचं शास्त्र त्यांनी आणलं आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स कमी झाले. तर आत्ता सुद्धा आम्ही जर पोटंटाइज्ड मेडिसिन वापरलं तर त्याचे साईड इफेक्ट खूप कमी आहेत, पण जर क्रूड फॉर्म मध्ये दिलं तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. ओके, इन केस याचे समजा साईड इफेक्ट होऊ शकतात
तर आपल्याला बघायला मिळते की होमिओपॅथीचा औषधींचा जो सेल आहे तो ओव्हर द काउंटर 40 to 50% हा ओव्हर द काउंटर, म्हणजे फक्त मेडिकल मधनं डायरेक्ट पेशंट जातो आणि घेऊन येतो. तर अशा केसमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? असं खरं कधी करू नये कुठल्याच ह्याच्या बाबतीत, म्हणजे ॲलोपॅथीच्या बाबतीतही करू नये अशा ठाम मताचा मी आहे. कारण जो डॉक्टर असतो, होमिओपॅथिक असो, ॲलोपॅथिक असो, आयुर्वेदिक असो, तो एक ठराविक प्रक्रियेतनं तो गेलेला आहे. त्याला शरीरशास्त्र, बायोलॉजी, बॉटनी या सगळ्या गोष्टींचं, बायोकेमिस्ट्री आणि शरीरशास्त्र या सगळ्याचं नॉलेज आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट कुणावर कसा होणार आहे हे त्याला माहिती आहे. आजकाल तुम्ही म्हणलात तसं खूप सारे लोक रील्स बघून किंवा यूट्यूबवर शोधून, गुगलमध्ये बघून डायरेक्ट जातात आणि औषधं घेतात. तर ते औषध तुम्हाला समजा ॲसिडिटी, आता मगाशी आपली चर्चा चालली होती त्याप्रमाणे की आता समजा तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे, तर तुम्ही कसं ॲलोपॅथीमध्ये तुम्ही दुकानात गेलात आणि म्हणलात की बाबा मला गोळी द्या, तर तो अगदी रॅबिप्राझॉलची गोळी देतो, जी एखादा खरं तर MD झालेला डॉक्टर प्रिस्क्राईब करेल, पण हा माणूस तुम्हाला ओव्हर द काउंटर काढून देतो. आता ह्याच्यामुळे होतंय काय की लॉंग टर्म त्याचे इम्पॅक्ट होत आहेत तुमच्यावर, ते तुम्हाला कळत नाहीयेत. तसंच होमिओपॅथीमध्ये सुद्धा आहे. आम्हाला माहिती आहे की आता साधारण ॲसिडिटीला कुठलं औषध जनरल पॉप्युलेशनला लागू पडेल, तर ते एक अमुक आहे बाबा, नक्स ओमेगा आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता. कदाचित तुमची ती ॲसिडिटी त्या वेळापुरती बरी पण होईल, पण तुमच्या ॲसिडिटी मागचं मुख्य कारण काय, व्हॉट इज बॉदरिंग यू ॲट अन इमोशनल लेवल, व्हॉट इज इटिंग यू अप दॅट यू कॅनॉट एक्सेप्ट ऑर दॅट यू कॅनॉट डायजेस्ट ॲट अन इमोशनल लेवल विच इज बिंग रिफ्लेक्टेड इन युअर गट. तुमच्या मनात जे चाललंय की तुम्हाला जे सहन होत नाही, जे काय मला नाही, ते तुम्ही अगदी कॉमन भाषेत आपण म्हणतो की मला नाही, ते मला पचनीच पडत नाही, हा माणूस असा वागतोय हे मला पचनी पडत नाही, तर त्याचा तुमच्या पचनक्रियेवर निश्चितच परिणाम होणार आहे. तर त्यावेळेला नुसतं एखादं रॅन्डम औषध घेऊन उपयोग नाहीये. तुमचा हा जो सगळं माइंड बॉडी कनेक्ट आहे हा समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे नुसते व्हिडिओज आणि रील्स बघून खरंच कोणी औषधं घेऊ नयेत, कारण त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. कारण तुम्हाला माहिती नाही किती वेळेला रिपीट करायचंय, किती मात्रेमध्ये ते घ्यायचंय. तर नेहमी तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषध घ्यावं ही माझी अगदी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. ज्यावेळेस होमिओपॅथी या सायन्सची संकल्पना ठेवल्या गेली त्याच्यावरती तुम्ही त्याचे 3 प्रिन्सिपल सांगितले की कशावरती गेले, जरा ते फक्त एक्सप्लेन करता का? हो, मी म्हणलं तसं की डॉक्टर हॅनिमननी ते संशोधन करत असताना त्यांना हे असं आढळलं की जो एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणं, म्हणजे एखादा सबस्टन्स जो आहे, जो आपण मेडिसिन म्हणून वापरायचा आहे, तो एखाद्या निरोगी व्यक्तीमध्ये काय सिम्पटम्स डेव्हलप करू शकतो, तेच सिम्पटम्स घेऊन एखादा व्यक्ती आला की ज्याला आजार आहे, तर ते औषध अप्लाय केल्यावर तो आजारी माणूस बरा होतो. ह्याला ते सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर असं त्यांनी ते, अर्थात ह्याच्या मागे खूप संशोधन त्यांनी केलं, ते काय एक रॅन्डम इन्सिडन्स नव्हता, खूप साऱ्या गोष्टी. आणि मी म्हणलं तसं मेन त्याचं हे असं होतं की ह्युमन लेवलला प्रूव्हिंग. त्या काळात त्यांनी प्रत्येक औषध, म्हणजे त्यांच्या काळामध्ये त्यांनी 200 औषधांचा सुरुवातीला शोध अशा प्रकारे घेतला. मग त्यांचे जे शिष्य होते त्यांनी त्या ह्याच्यावर काम करून आता जवळजवळ 5-6 हजार प्रकारची औषधं आहेत आणि नित्य त्याच्यामध्ये वाढ होतीये. त्याच्यामध्ये अशाच प्रकारे संशोधन होऊन वाढ होते. तर सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर किंवा लाईक्स क्युअर लाईक्स, पोटंटायझेशन म्हणजे मी म्हणलं तसं ती एनर्जी त्या एखाद्या सबस्टन्सला देणं आणि ती एनर्जी वापरणं, आणि इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्ही आणि ही व्यक्ती, दुसरी व्यक्ती एकच सारखा आजाराची लक्षणं घेऊन आलात तरी तुम्ही ॲज अ व्यक्ती वेगळे आहात, ती ॲज अ व्यक्ती वेगळी आहे, आणि तुम्हाला लागणारी औषधं तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता ह्याच्यावरती अवलंबून असतात. तर हे इंडिव्हिज्युअलायझेशन हे एक फार महत्त्वाचं त्यांनी ह्या सायन्समध्ये हे केलं. ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या होमिओपॅथीला बाकी सगळ्यापेक्षा वेगळं बनवतात. आणि समजा आता होमिओपॅथीची आपण ट्रीटमेंट सुरू करायची आहे, पण ऑलरेडी माझी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट सुरू आहे, तर पॅरलली दोन्ही ट्रीटमेंट सुरू ठेवू शकतो का कोणी?
हो, आता मुळात काय आहे की ॲलोपॅथीमध्ये थोडक्यात आपण बघितलं तर ती रिप्लेसमेंट थेरपी थोडक्यात आहे, की तुमच्यात काहीतरी अमुक डेफिशियन्सी निर्माण झाली आहे, थायरॉइडचं काम गडबडलंय, तर त्याला थायरॉइडचं काम हे होणाऱ्या त्या गोळ्या द्या आणि म्हणजे ते जागेवर येईल असं आहे. तर डायबिटीस झालाय तर त्याचं म्हणजे तुमचं इन्शुलिनचं संतुलन बिघडलंय, मग त्याला आयदर तुम्ही इन्शुलिन द्या किंवा गोळ्या अशा द्या की ब्लड शुगर. तर एक प्रकारची रिप्लेसमेंट थेरपी आहे. तर होमिओपॅथीमध्ये आता काय होतं बऱ्याचदा की तुम्ही जेव्हा जाता एखाद्या डॉक्टरकडे आजाराची लक्षणं घेऊन आणि ते तुम्हाला निदान करतात की लॅबोरेटरी टेस्ट वगैरे करून तुम्हाला एक लेबल लावलं जातं की तुम्हाला अमुक आजार आहे. पण मी जसं मगाशी म्हणलं की आमचा दृष्टिकोन जो आहे होमिओपॅथीचा तो एक होलिस्टिक दृष्टिकोन आहे. म्हणजे हा डायबिटीस तुला झालाय ठीक आहे, पण त्याच्या मागची कारणं काय, आत्तापर्यंतचा तुझा प्रवास कसा होता, त्याच्यामध्ये तुला कुठला स्ट्रेस आला, काय झालं काय नाही, या सगळ्याचा विचार करून आम्ही औषध निवडतो. हा मेजर डिफरन्स आहे. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये नेहमीच हा विचार करून औषध निवडलं जातं आणि म्हणून तिथे ते इंडिव्हिज्युअलायझेशन प्रिन्सिपल आलं की 2 डायबिटीसचे रुग्ण त्यांना एकसारखंच औषध आम्ही देऊच असं नाही. आणि तुम्ही हे एकत्र घेऊ शकता का, तर आता तुम्ही एक प्रवास करत आलाय, समजा तुम्हाला एक 10 वर्ष झाली डायबिटीस आहे, तर त्या ह्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काही बदल झालेले असतात, तुमच्या शरीराला एक प्रकारचा आळस आलेला असतो. खरं विचाराल तुम्ही मला तर प्रत्येकामध्ये एक केमिकल फॅक्टरी आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा ती केमिकल फॅक्टरीमध्ये आहे आपल्यामध्ये, की जी गरज पडेल तेव्हा योग्य ते केमिकल तयार करून आपल्याला आजारापासून बरं करू शकते. म्हणजे सहज गंमत म्हणून आपण म्हणतो की सर्दी झाली की डॉक्टरकडे गेलास तर 4 दिवसात बरा होशील आणि घरी झोपून राहिलास तरी 4 दिवसात बरा होशील. तर हे असं का होतं, तर शरीर त्याच्यावर काम करत असतं, तुमची प्रतिकार शक्ती आहे ती काम करते. तर ही फॅक्टरी आहे तुमच्याकडे, पण तुमची जीवनशैली, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस, या सगळ्याचा परिणाम तुमच्यावर होतो. आणि मग तुमचं शरीर हळूहळू तुम्ही जर ती औषधं घेतलीत, ॲलोपॅथीची घेतलीत वगैरे, तर मग ते प्रकारचं हॉर्मोन, ते प्रकारचं केमिकल तयार करणंच शरीर बंद करतं, कारण त्याला रेडीमेड मिळालं ते. बरोबर आहे. तर त्यामुळे मग एका लेवलला गेल्यानंतर असं होतं की अरे त्या औषध घेतल्याशिवाय मला बरं वाटत नाही, कारण तुमच्या शरीराला ती सवय झाली. आता ही सवय जर मोडायची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करायला लागेल, तुमच्या सगळ्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये, झोपण्याच्या सवयींमध्ये बदल करायला लागेल. त्याबरोबर असं औषध घ्यायला लागेल की जे तुमची इम्युन सिस्टीम किंवा तुमची व्हायटल एनर्जी पुन्हा स्टिम्युलेट करेल. आणि मग ठराविक दिवस असं दोन्ही औषधं घेतल्यावर हळूहळू आपल्याला ॲलोपॅथीची औषधं कमी करता येतात. पण मी म्हणलं तसं की तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे आणि काय स्ट्रक्चरल डॅमेज तुमच्या शरीरात झालाय ह्याच्यावर सुद्धा कितपत रिव्हर्स करता येईल आणि कितपत फक्त होमिओपॅथीवर आपल्याला हे करता येईल हे अवलंबून असतं. म्हणजे ते प्रत्येकाचा आजार, त्याचं सगळं निदान काय आहे, किती वर्ष आजार आहे, हे आपण ह्याच्यावर आधारित ते ठरवू शकतो की ह्याला पूर्ण आपण ॲलोपॅथिक मेडिसिन बंद करू शकतो का, आत्ता दोन्ही एकत्र घ्यायची आहेत का, आत्ता फक्त होमिओपॅथीच घ्यायचं आहे, हे आपण त्याच्यावर ठरवू शकतो. म्हणजे ट्रीटमेंट सायकल असते का की मिनिमम एवढे दिवस तर आपल्याला एक ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे? ट्रीटमेंट घेण्याची सायकल म्हणजे काय आहे की तुम्हाला मी म्हणलं तसं की तुम्ही आमच्याकडे कधी येताय त्याच्यावर आहे. आता ऑलरेडी आता आपण जे बघतोय सध्याच्या काळामध्ये खूप यंग मुलींमध्ये PCODचा त्रास आहे. म्हणजे पिरियड्स इरेग्युलर होतात आणि मग ते काय होतं, पिरियड्स इरेग्युलर व्हायला सुरुवात झाली की पहिलं ते गायनेकोलॉजिस्ट किंवा कोणाकडे जातात, ते त्यांना एक हॉर्मोनल पिल देतात. तर आता ही हॉर्मोनल पिल म्हणजे काय की तुझ्या शरीरात ते हॉर्मोन्स नीट तयार होत नाहीयेत, हे बाहेरनं घे. ठीक आहे, ही सिंथेटिक हॉर्मोन्स आहेत, तुमच्या शरीरात ती नॉर्मली तयार होत होती, पण मग तुमच्या रोजच्या जीवनात काहीतरी गडबड अशी झाली ज्यामुळे ते संतुलन बिघडलं. बरोबर आहे. आणि मग तुम्ही गेलात आणि तुम्हाला सिंथेटिक आम्ही हॉर्मोन्स द्यायला सुरुवात केली, तर तुमच्या शरीराला ते आयतं मिळालं, हळूहळू तुमचं शरीर जे बनवत होतं ते बंद पडतं. तर अशा प्रकारची व्यक्ती जर, आणि
मी म्हणलं तसं की फक्त एक गोळी घेऊन सगळे आजार बरे होतात का, तर अजिबात नाही. म्हणजे इव्हन होमिओपॅथी फॉर दॅट मॅटर, की नुसतं होमिओपॅथी घेतलं मी अगदी बरा झालो असं होणार नाही. कारण तुमचा आजार होण्यामागे कारणं भरपूर आहेत. तर ती कारणं आपण जशी शोधू आणि त्याच्यावर काम करू तसं तुमचा आजार हळूहळू बरा होईल. तर त्यामुळे त्याला लागणारा वेळ हा ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे, की तो किती शरीरामध्ये तो तुमचा आजार मुरलाय, किती वर्ष तुम्हाला त्रास होतोय, नेमकं काय बदल झालेत तुमच्या शरीरात, आणि ते पुन्हा निसर्गाच्या किती जवळ आपण घेऊन जाऊ शकतो, ह्याला जो लागणारा कालावधी आहे तो आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात असं नाही की 3 महिन्यातच बरा होईल, 6 महिन्यातच बरा होईल. आणि मी वारंवार हे सांगतोय की तुमची जीवनशैली खूप महत्वाची आहे. आणि तिथे हा जो डिफरन्स आहे, मी म्हणलं तसं 200 वर्षापूर्वी म्हणजे आयुर्वेदानी तर तो फार पूर्वी ओळखला, पण नंतर आपले लोक ते विसरत गेले. आणि मग होमिओपॅथीनी तो पुन्हा ओळखला की अरे नाही, नुसतं हे नाहीये, खाणं पिणं काय आहे, झोप कशी आहे, काय आहे, ह्याच्यावर पण सगळं अवलंबून आहे. आणि समजा आपण भारतात जरी बघायला गेलो आपल्या याच्यात, तर आपल्याला डायबिटीज आणि महिलांमध्ये पीसीओडी किंवा मायग्रेन हा त्रास बराच दिसतो. तर हे कम्प्लीट क्युअर होऊ शकतात का होमिओपॅथीने? 100% क्युअर होऊ शकतात. पण पुन्हा तेच आहे की किती वर्ष तुम्हाला हा त्रास आहे, तुमच्या सिस्टीम मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत. आणि हे बघा, ट्रीटमेंट म्हणजे काय आहे ऍक्च्युली, इट इज अ पार्टनरशिप बिटवीन यू अँड युअर डॉक्टर. तुमचा डॉक्टर तो भले ॲलोपॅथिक असो होमिओपॅथिक असो, तो तुम्हाला काय सल्ला देतोय, तो तुम्ही किती काटेकोरपणे पाळताय ह्याच्यावर आणि तुमचं शरीर कसं रिस्पॉन्ड करतंय ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तर हे आजार निश्चितच रिव्हर्स करता येतात. इनफॅक्ट काही रिव्हर्सल ऑफ डायबिटीज वगैरे करणारे सुद्धा जे डॉक्टर्स आहेत ॲलोपॅथीमधले, ते सुद्धा या गोष्टीवर संशोधन करतायत की सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या 4-5 वर्षात जर एखादा माणूस आमच्याकडे आला डायबिटीज घेऊन ॲलोपॅथिक डॉक्टरकडे, तर तो सुद्धा त्याला त्याच्या जीवनशैलीत बदल अमकं तमकं हे सगळं करून तो रिव्हर्स करू शकतो. तर अशा वेळेला आपण होमिओपॅथीची सुद्धा मदत घेऊ शकतो. असं आम्ही खूप साऱ्या म्हणजे मी सुद्धा वैयक्तिक काही पेडियाट्रिशियन्स आहेत, लहान मुलांचे डॉक्टर, आता त्यांच्या हे लक्षात आलंय की त्यांच्याकडे ठराविक गोष्टींना लिमिटेशन आहे. की एखाद्या बाळाला दम्याचा त्रास वारंवार होतोय, तर तेच नेब्युलायझेशन, तेच पफ द्यायचं, ते केमिकल असतात, त्याचा त्या बाळाला त्रास होतो. मग तुमच्याकडे काही असं आहे का की बाबा तुम्ही असं आहे, तर आमच्याकडे ते बाळांना पाठवतात आणि आम्ही त्याचं नैसर्गिक त्याची औषधं त्याला देऊन, काही महिने दोन्ही औषधं एकत्र देऊन, असे असंख्य केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही त्यांची ॲलोपॅथिक औषधं टोटली बंद करू शकलोय. कारण आम्ही त्यांची प्रतिकारशक्ती वाढवली आहे. ॲडिनॉइड्सचे त्रास, टॉन्सिल्सचे त्रास हे खूप असतात लहान मुलांमध्ये, दम लागणं, खोकला येणं वारंवार. तर या अशा मुलांना आम्ही होमिओपॅथिक औषधं देऊन त्यांना आहाराचं महत्त्व समजवून, कारण आजकाल जंक फूड खाणं खूप आहे, तर अशी मुलं जनरली समजा गोड खाल्लं, बेकरीचे पदार्थ खाल्ले, केक, पेस्ट्री, पिझ्झा या गोष्टी खाल्ल्या की त्यांना हमखास ते ट्रिगर होतं. तर तुम्ही जेव्हा औषध देताय तेव्हा हे पण सांगणं गरजेचं आहे त्यांना की अरे ते बंद कर, नाहीतर दॅट वर्क्स ॲज अ मेंटेनिंग कॉज. म्हणजे इकडनं मी औषध देतोय पण इकडनं तो खातोय, काहीच काम होणार नाही. तर पेशंट अवेअरनेस पण खूप महत्वाचा आहे. बरोबर. हे या बाकी आजारावरती तर ट्रीट केल्या जाते, पण कॅन्सर सारख्या आजारावरती काही ट्रीटमेंट आहे का ॲलोपॅथीमध्ये? हो, आता कॅन्सर होमिओपॅथीमध्ये, ॲलोपॅथीमध्ये तर आहे, होमिओपॅथीमध्ये. आता ह्याच्यात सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की एक तर पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट, आणि काय होतं की बऱ्याचदा मी म्हणलं तसं की कॅन्सर सुद्धा असा आजार आहे की तो पहिल्या स्टेजमध्ये माणूस कधीच आमच्याकडे येत नाही, फार कमी वेळेला येतो. तो लक्षात येतो एखाद्या व्यक्तीच्या, तोपर्यंत बऱ्याचदा तो स्प्रेड झालेला असतो, म्हणजे स्टेज 4 असेल किंवा असं कॅन्सर घेऊनच तो येतो. आणि मग किमोथेरपी, रेडिएशन जे काय गरजेचं असेल किंवा सर्जरी असं केलं जातं. त्याच्यानंतर त्या पेशंटला मग त्याचे साईड इफेक्ट होतात खूपदा. तर नेहमी तो आजार किती पुन्हा पसरलाय ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे की तुम्ही त्याला आत्ता पॅलिएट, म्हणजे बाबा ठीक आहे आता तो खूप पसरलाय,
आता तो 100% बरा होणार नाही, पण त्याला ज्या वेदना आहेत, त्याला जो त्रास होतोय रोजचं, अगदी खाण्यापिण्याच्या ह्याच्यात सुद्धा त्रास होतोय तो, किंवा वेदना होत आहेत, त्या तुम्ही होमिओपॅथिक औषधांनी बऱ्या करू शकता. तो जर का त्याच्या आधीच्या काळात आला तर निश्चितच तुम्ही तो ट्युमरचा साईज कमी होण्यासाठी वगैरे होमिओपॅथिक औषधं देऊ शकता. किंवा बऱ्याचदा असं आम्ही आता बघतो की जे किमोथेरपी रेडिएशन घेत असतात त्यांचे साईड इफेक्ट होतात. आत्ता मला अगदी एक केस आठवते ती मी सांगतो. मागच्या काही 1-2 महिन्यापूर्वीचीच केस आहे. 17-18 वर्षाची मुलगी, तिला एक प्रकारचा कॅन्सर, ती इथे पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तिला ते सगळं त्यांनी ट्रीटमेंट वगैरे चालू केली होती आणि तिच्या त्या ट्रीटमेंटमध्ये तिला नंतर त्रास व्हायला लागला. त्रास काय की पाय प्रचंड दुखणे आणि असं की पायात अगदी सुया टोचतायत बाबा, इतक्या त्या वेदना. आणि मग तिने तिच्या डॉक्टरांना सांगितलं. तिचे डॉक्टर म्हणले की मी अमुक औषध देतो, अमुक इंजेक्शन देतो. हे सगळं झालं, चालू होतं त्यांचं हे, आणि तरी तिला काही हे होईना. मग डॉक्टरांनी सांगितलं की बाबा नाही हो, आम्ही आता तिला हायेस्ट डोस त्या ह्याचा वेदनाशामक औषधांचा दिलाय, तरी तिला तो काही रिस्पॉन्स मिळत नाहीये, तर तुम्ही काही बाकी होमिओपॅथी वगैरे अशा याचा विचार करा. त्यावेळेला मला त्यांनी हे केलं आणि ती केस आम्ही व्हिडिओवरती घेतली. आता या केसमध्ये बघा की किती इम्पॉर्टंट आहे नॉलेज आणि ऑब्झर्वेशन, हे हायलाईट होतं. तर आता मी ऐकत होतो तिचं काय, ती सांगत होती की असं आहे, ते सुया टोचल्यासारखं होतं, अमकं होतं, तमकं होतं. बरं, मग काय तुझा कॅन्सर कसा तुला डिटेक्ट झाला, अमकं तमकं, ही सगळी चर्चा चालली होती. आणि माझं ऑब्झर्वेशन असं होतं की ती मुलगी पाय असे कशात तरी सोडून बसलीये. तर मी त्या आईला म्हणलं ते फोकस जरा तिकडे, काय आहे, ती काय करते, तर ती बर्फात पाय बुडवून बसलेली होती. आणि मग आईनी सांगितलं की अहो नाही, काय आहे डॉक्टर, ती बर्फात पाय जर बुडवून बसली थोडा वेळ, अर्धा तास वगैरे, तर त्याच्यानंतर ती 2-1 तास झोपू शकते. पुन्हा ती जागी झाली की पुन्हा तेच, आणि मग तिला बर्फात पाय, म्हणजे रात्रभर हा खेळ चालू आहे. तर हे फार महत्वाचं ऑब्झर्वेशन होतं आणि हे एक युनिक सिम्पटम एका होमिओपॅथिक औषधामध्ये आहे. ते माझ्या वाचनात होतं म्हणून पटकन मी तो संदर्भ हे करून ते औषध तिला दिलं. आणि आज आता जवळजवळ 2 महिने झाले, तिच्या त्या वेदना वगैरे कम्प्लिटली गेलेल्या आहेत, ती रिकवर होतीये तिच्या कॅन्सरमधनं. हे इतकं महत्वाचं आहे की तुमचं इन्फॉर्मेशन तुम्ही जे देताय ते सुद्धा, आणि माझं ऑब्झर्वेशन स्किल, हे पण खूप महत्वाचं आहे. दुसरी एक केस मी सांगेन, मायग्रेनचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात, तर एक बाई, साधारण 45 वय, त्यांचं पिरियड्स जायचं वय वगैरे, त्या काळात बऱ्याचशा तक्रारी घेऊन त्या आल्या माझ्याकडे. मी त्यांना ट्रीटमेंट देत होतो. एक 3-4-5 महिने झाले, बरं आहे, हो नाही, असं ते सगळं चाललेलं होतं. आणि ते हेडेक, त्यांना ते डोकं दुखतंय असं त्यांची सारखी तक्रार असायची. मी वेगळी औषधं त्यांच्या ज्या काय तक्रारी आहेत आणि जे काय त्यांचे मोडॅलिटीज आम्ही म्हणतो त्याच्यावर आधारित त्यांना देऊन बघितली, आणि काहीतरी गडबड आहे माझ्या लक्षात येत होतं की नाही त्यांना म्हणावा तेवढा फरक पडत आहे. मग एक दिवशी त्या आल्या आणि मला म्हणल्या की डॉक्टर, आता मी लग्नाचं शॉपिंग करायला निघाले, मुलीचं लग्न ठरलंय, मला शॉपिंग करायला जायचंय, मला काहीतरी औषध द्या बरं का, ते फार मला डोकं दुखतं, ते शॉपिंग बिपिंग केलं ना की मला डोकं दुखतं. तर आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला सडनली स्ट्राईक झालं की इतक्या वेळेला ह्या बाई आपल्याला जे सांगतायत ना, त्या दरवेळेला ते हेच सांगतात की मी बाहेर गेले ना कुठे की मला त्रास होतो, उन्हात फिरले की मला त्रास होतो वगैरे. तर आता उन्हात फिरले की त्रास होतो ह्याच्यासाठी एक होमिओपॅथिक औषध आहे, ते देऊन झालं होतं. पण ह्या वेळेला ते काय म्हणल्या, मी हे असलं सगळं दगदग आणि शॉपिंग वगैरे केलं की मला त्रास होतो. आणि आमच्या होमिओपॅथिक लिटरेचरमध्ये मी ते शोधून बघितलं, हेडेक फ्रॉम शॉपिंग, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक औषध आहे त्याच्यावर मेन्शन, आणि ते औषध मी दिलं आणि त्यानंतर त्या बाईंना आजपर्यंत कधीही डोकं दुखलं नाहीये. या गोष्टीला आता 6-7 महिने होऊन गेले, त्या परत डोकं दुखतंय म्हणून कधीही आल्या नाही. तर हे का पॉसिबल आहे, कारण ही ॲक्युरसी ही कधी येते की हे जे सगळी प्रूव्हिंग्स झाली आहेत या औषधांची, ती माणसांवर झाली आहेत. त्यामुळे हे सगळे संदर्भ त्यांनी लिहून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे ते आम्हाला इथे उपलब्ध आहेत. आता तुम्ही एक स्वाभाविक पुढचा प्रश्न मला माहिती आहे विचाराल की हे हल्लीच्या AI
ह्याच्यात आणि ह्याच्यात काय हे आहे. तर हे जे मी सगळं सांगितलं, आता बघा रोजच्या रोज काही नवीन औषधं होत आहेत, प्रूव्हिंग्स होत आहेत, ह्या सगळ्याचं डाटाबेस लक्षात राहणं ह्युमनली इम्पॉसिबल आहे. दॅट इज वेअर टेक्नॉलॉजी हॅज कम टू हेल्प. म्हणजे मी होमिओपॅथिक सॉफ्टवेअर तयार करण्यामध्ये सुद्धा माझा काही काळ गेलेला आहे. मुंबईमध्ये आमची ती कंपनी आहे जिथे आम्ही होमिओपॅथिक सॉफ्टवेअर तयार केले आणि ते 80 देशांमध्ये वापरलं जातं. त्याच्यात हे सगळे संदर्भ ॲट अ क्लिक ऑफ द माऊस और बटन तुम्हाला अवेलेबल आहेत. म्हणजे मला जर का तुम्ही काहीतरी तक्रार सांगितली तर ती शोधायची कशी, कुठल्या औषधाखाली ती मेन्शन्ड आहे. प्रत्येक औषधाचं जे प्रूव्हिंग आहे ते अगदी डोक्यापासून ते तळपायाच्या नखापर्यंत अवेलेबल आहे. त्यातली वेगळी वेगळी सिम्पटम्स सिस्टम वाईज. तर हे शोधणं अगदी असं फटकन आता मला त्या सॉफ्टवेअरमुळे शक्य झालंय. किंवा एखादा रेफरन्स मला वाचायचा आहे किंवा त्याही पुढे जाऊन आता आम्ही त्याच्यात काम असं केलंय की पूर्ण हिस्ट्री तुमची आता मी टाईप केली सगळी, आणि ती हिस्ट्री मला जर का असं वाटलं की ह्याच्यावर आधारित ह्या 5000 औषधांपैकी तुमचं काय मत आहे हे मला सांगा. त्या सॉफ्टवेअरला सांगितलं तर ते सगळे रेफरन्सेस, क्रॉस रेफरन्सेस काढून एक असं संदर्भ आपल्याला तयार करतो. म्हणजे त्यामुळे आपण अपडेट होऊ शकतो. तुम्ही सांगत असताना माझ्या डोक्यात काही औषधाचं कल्पना येत असतात, पण मग मी ते असं केल्यावर ते रूल आउट करून त्यातलं योग्य औषध निवडून, तर अशा प्रकारे हे कॉम्प्युटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचाही आम्ही आता वापर करतोय होमिओपॅथीमध्ये. आणि समजा हे जर सॉफ्टवेअर पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल झाले तर हे डॉक्टरला रिप्लेस करतील का? नाही करणार. कारण शेवटी तो जो एक्सपिरियन्स आहे, तो जो अनुभव आहे, मी परवा डॉक्टर्स डेला मी एक पोस्ट टाकली आहे की गुगल कॅन गिव्ह यू दी आन्सर्स बट इट कॅनॉट रिप्लेस द एक्सपिरियन्स ऑफ द डॉक्टर. बरोबर आहे का नाही? आता मला हा जो अनुभव आहे इतकी वर्ष इतक्या केसेस हाताळण्याचा, तो गुगलला नाहीये ना. बरोबर. तो नुसता रेफरन्सेस मधनं काहीतरी काढून देतोय आणि ते असं रॅन्डमली तुम्ही नुसतं बघून इट कॅनॉट बी रिप्लेस्ड. आता ॲलोपॅथीमध्ये ज्यावेळेस आपण औषधांबद्दल बोलत होतो त्यावेळेस मला एक विचारायचं राहिलं की ॲलोपॅथीमध्ये बऱ्याचदा आपण न्यूट्रिशनल डिफिशियन्सीसाठी मल्टीविटामिन्स किंवा अशा प्रकारचे ते डॉक्टरला कन्सल्ट न करता बरेच जण घेतात आणि त्याचे काही असे साईड इफेक्ट असे बघायला पण मिळत नाही की डिफिशियन्सी ते कव्हर करून घेत आहेत. तर असं काही पर्याय आहे का आपल्या होमिओपॅथीमध्ये? बेसिकली हे जे सप्लिमेंट्स तुम्ही म्हणता ना, तर त्याच्यात माझ्या मते ॲलोपॅथी, होमिओपॅथी वगैरे असं काही नाहीच आहे खरं तर. ही जी सप्लिमेंट्स म्हणजे आपण विटॅमिन B12 म्हणतो किंवा इतर विटॅमिन C वगैरे म्हणतो, हे खरं तर आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्या रोजच्या आहारातनंच मिळणं आवश्यक आहे. पण आता आपल्या आहार आणि हे जो बदललाय, जे स्वरूप झालंय की त्याचं जे पौष्टिक जे हे तत्व जी होती ती सगळी आपण हायब्रिड शेती, त्याच्यावर कीटकनाशकं मारून वगैरे त्याच्यात खूप सारे चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे मग हे आता आर्टिफिशियली तुम्हाला विटॅमिन B12 द्या, C द्या, अमकं द्या, तमकं द्या असं सुरू झालं. आणि त्याच्यात सुद्धा मग आता ते केमिकली तयार करता येईल का वगैरे असे सगळे हे. तर ओरिजिनली तुम्ही मला विचाराल तर खरं तर हे आपण ज्या ऋतूप्रमाणे आपण ज्या गोष्टी खातो, ठराविक दिवसातच आंबा येतो आणि तो ठराविक दिवसातच खावा, ठराविक दिवसात जांभळं येतात तेव्हा ती खावी. तर ह्याच्यामध्ये जे फायटोन्यूट्रिएंट्स आहेत ते त्या काळात निसर्गात होणारे जे बदल आहेत तेव्हा तुमच्या शरीराला आवश्यक आहेत. म्हणूनच ते निसर्गाने खरं तर तयार केलेत. आपली जीवनशैली बदलल्यामुळे हे आपल्याला आता आर्टिफिशियली घ्यावं लागतंय. आता त्याच्यात प्रॉब्लेम्स काय होत आहेत की हे आर्टिफिशियली घेत असल्यामुळे त्याच्याबरोबर जाणारे काही प्रिझर्वेटिव्स, काही टॉक्सिन्स हे आपल्या शरीरात जात आहेत आणि आपल्या शरीरात लिव्हर जो अवयव आहे तो हे सगळे टॉक्सिन्स वेगळे करतो आणि जे गरजेचं आहे ते ॲब्सॉर्ब करतो. तर त्यामुळे आपण असं दिसतंय की प्रमाणाच्या बाहेर जर हे आपण घेतलं विदाऊट प्रिस्क्रिप्शन की आपल्या टीव्हीवर बघून घेतलं तर लिव्हर टॉक्सिसिटी होऊ शकते आणि ती लक्षात यायला खूप वेळ लागतो. बऱ्याच केसेसमध्ये आम्हाला असं दिसतं, तुम्ही ऐकलं असेल की नॉन अल्कोहोलिक सिरोसिस ऑफ लिव्हर, म्हणजे तो माणूस किंवा ती व्यक्ती कधीही दारू पित नाही, काही नाही, पण त्याला सिरोसिस झाला. तर ह्या अशा गोष्टी का होतात?
ते आपण काहीतरी कुठलं तरी हे खातोय ज्याचा काही आपल्याला माहिती नाहीये, ज्याची टॉक्सिसिटी माहिती नाही, ते आपण खातो. मग ते लिव्हर बिचारं, किडनी, लिव्हर, त्यामुळे किडनीचे आजार, लिव्हरचे आजार हे खूप वाढताना आपल्याला दिसत आहेत आजकालच्या काळात. तर सप्लिमेंट्स जी आहेत ती तुम्हाला गरज असेल तर आता तपासण्या खूप उपलब्ध आहेत. ब्लड आपण तपासलं की आपल्याला लक्षात येतं की आपल्यामध्ये काय डेफिशियन्सी आहे. तर त्याप्रमाणे मग ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननी घेणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते ॲब्सॉर्ब होईल शरीरामध्ये व्यवस्थित, ह्याच्यासाठी आपला आहार सुद्धा योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे. होमिओपॅथीच्या औषधी आपण मेडिकलमध्ये जाऊन तर घेऊ शकतो, पण ते कुठल्या घ्यायच्या, किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण ट्रॅव्हल करतोय आणि ट्रॅव्हल करताना काही मेडिसिन कॅरी करायची सवय असते. तर जर होमिओपॅथीचे जर मेडिसिन कॅरी करायचं म्हटलं तर त्याबद्दल तुमचं काय सजेशन असेल? हो, हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि हा खूप रिलेव्हंट प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की समजा एखादी व्यक्ती आमच्याकडे होमिओपॅथिक औषधं घेत असते आणि त्यांचंही असं हे असतं की मी अक्यूट इमर्जन्सीमध्ये कुठे बाहेर गेले वगैरे, तर त्यावेळेला मला ॲलोपॅथिक औषधं घ्यायला लागू नयेत. तर ह्याच्यासाठी मी स्वतः सुद्धा एक किट तयार केलंय. मगाशी तुम्ही जसं म्हणलात की काही असं ब्रॉड स्पेक्ट्रम काही हे असतात की जसं ऍसिडिटी झाली तर काही घ्यावं, किंवा डायरिया झाला, जुलाब झाले, उलट्या झाल्या तर असे एक 20 होमिओपॅथिक औषधं मी आयडेंटिफाय केलेली आहेत, ज्याचं एक ट्रॅव्हल किट मी बनवलंय. तर माझ्याकडे जे ट्रीटमेंट घेतात किंवा ज्या लोकांना असं ट्रॅव्हलिंगचं हे आहे त्यांना मी नेहमी असं सजेस्ट करतो की हे किट तुम्ही बरोबर ठेवा. त्याच्यामध्ये एक इन्सर्ट आहे, त्याच्यात सगळं डिस्क्रिप्शन आहे की कुठलं औषध कधी घ्यावं. आणि 20 औषधं जी आहेत ती अशी ब्रॉड स्पेक्ट्रम आहेत की बऱ्याच गोष्टींवर ते एक औषध काम करू शकतं. तर त्यामुळे ते आतलं लिफलेट रेफर केल्यावर साधारण अंदाज येतो. आणि या लोकांना नेहमी मी असं सांगतो की आय एम ऑलवेज अवेलेबल. तुम्ही समजा कधीही तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही फोन करा, व्हॉट्सॲपवर मेसेज करा आणि तुम्हाला मी औषध सजेस्ट करू शकेन. म्हणजे त्यातली एक गंमत सहज आठवली म्हणून सांगतो की आता प्रेग्नंट बायका जेव्हा आमच्याकडे ट्रीटमेंट घेतात माझ्याकडे, तर तेव्हा त्यांनाही असं हे असतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काही हे का, तर आता माझ्या गायनेकॉलॉजिस्ट तर आहेत वेगळ्या, तुम्ही दुसरीकडे, कसं काय आहे ते मॅनेज. तर त्यावेळेला आम्ही एक प्रेग्नन्सी किट सुद्धा बनवलेलं आहे, त्याच्यातही असेच इन्स्ट्रक्शन्स आणि असे खूप डिलिव्हरी आम्ही अशा मॅनेज केलेल्या आहेत की ती बाईनी मला सांगितलं की मला आत्ता असा असा त्रास होतोय, काय घेऊ. मग त्यातलं एक औषध सांगितल्यावर त्या कळा प्रोग्रेस होऊन तिची नॉर्मल डिलिव्हरी होईपर्यंत आम्ही ते मॅनेज केलेलं आहे. म्हणजे ह्या किटचा आणि अशा याचा खूप चांगला उपयोग आपण करू शकतो. आणि किट कुठे अवेलेबल होतील आपल्याला? हे किट आता माझ्याकडे माझ्या क्लिनिकमध्ये तर अवेलेबल आहेच. साधारण ते 20 रेमेडीज आहेत. ते तुम्ही बाहेरनं गेलात तरी जेवढ्या खर्चात ते मिळतात तेवढ्याच खर्चात माझ्या किटमध्ये ते अवेलेबल आहेत. त्यामुळे आणि इट इज इझी टू कॅरी. हो. आणि मगाशी दुसरा एक असं तुमचा हे होता की ट्रीटमेंट घ्यायला आता तुमच्याकडे यायलाच पाहिजे का ऑनलाईन ट्रीटमेंट. तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे हे एक ॲडव्हान्टेज झालं. मध्ये जो कोविड येऊन गेला त्याचं हे एक ॲडव्हान्टेज झालं की आम्ही ऑनलाईन सुद्धा कन्सल्टेशन करू शकतो. आणि होमिओपॅथीमध्ये बऱ्याचदा मी म्हणलं तसं की पहिल्यांदा एखाद्या वेळेला रुग्ण आला की त्याचा एकूण स्वभाव आणि सगळं कळल्यानंतर त्याला काय काय होईल काय नाही हे एक अंदाज आम्हाला येतो. त्यामुळे पुढचे फॉलोअप आपण ऑनलाईनही करू शकतो. ओके. हे झालं एक इमर्जन्सी किट संदर्भात. आणखी एक प्रश्न विचारायचा होता जो मगाशी बोलता बोलता राहील आपल्याला. जे सध्याच्या याच्यात आपल्याला बघायला मिळतं की स्ट्रेसमुळे किंवा जे काही वर्क कल्चर आहे त्यामुळे इनफर्टिलिटीचं प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळतंय. त्यावरती होमिओपॅथीमध्ये काय उपाय आहे? हो, हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे की बदलती जीवनशैली जी आहे त्याच्यामुळे आणि स्त्रियांचा रोल बदललाय आता. पूर्वी कसं होतं की त्या घरकामातच फक्त लक्ष द्यायच्या. आता गेली कित्येक वर्ष प्रत्येक स्त्रीला शी इज ऑल्सो अन अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली. त्यामुळे तिलाही तो स्ट्रेस, कामावर जाणं, तिथे सगळं त्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करणं, स्ट्रेस, हे सगळं तिलाही हे करावं लागतं. आणि दुसरी अशी गोष्ट झाली आहे की शिक्षण आता वाढलंय. प्रत्येक मुलगी ही शिकायला लागली आहे. त्यामुळे ती ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होणं हे पण आता वाढलंय. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की लग्नाचं वय
हे उशिरा करिअर ओरिएंटेड हे असल्यामुळे वगैरे, त्याच्यात चूक काही नाहीये. पण त्या ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये जे काय आपलं सायकल आहे त्याच्यापासून आपण लांब चाललोय, म्हणून या इन्फर्टिलिटी वगैरेच्या केसेस आता वाढत आहेत. तर अशा केसेसमध्ये बऱ्याचदा काय होतं की खाण्यापिण्याच्या सवयी गडबडल्यामुळे तर मुलींना त्यांचे हे पिरियड्स लवकर येणं आणि लवकर बंद होणं असंही आता आपल्याला दिसतं. तर मुळात अशा सगळ्या केसेसमध्ये जीवनशैलीमध्ये बदल करणं, त्या व्यक्तीला काय स्ट्रेस आहे, काय लेवलची एन्झायटी आहे, काय मानसिक ताणतणाव आहेत, हे सगळं जाणून घेऊन शरीरामध्ये सुद्धा काय बदल झालेत, अशा मुलींना बऱ्याचदा वजन वाढणं, PCOD, एंडोमेट्रिओसिस अशा प्रकारचे त्रास होतात आणि मग त्याच्यावर स्पेसिफिक औषध देऊन काम करून इन्फर्टिलिटीवर काम करता येतं. आणि अशा प्रकारे खूप साऱ्या केसेस आम्ही हँडल करतो. सर, तुम्ही आज उघडला वेळ दिला, तुम्ही आलात आणि होमिओपॅथी बद्दल जे काही गैरसमज होते, जी काही कमती माहितीच्या याच्यावरती जे काही जज केलं जात होतं, ते एक पैलू आम्हाला वेगळा अनुभवायला मिळाला. त्याच्या एक होमिओपॅथी बद्दल एक वेगळी माहिती मिळाली. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद.